नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज नवीन नवीन विषयावरती माहितीभर व्हिडिओ टाकत असतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा की उद्या 5 तारीख आहे. 5 तारखेला शेतकऱ्यांना आपल्याला 5 योजनांचे पैसे येणार आहे अशी घोषणा सरकारने केली आहे. तर ते कोणत्या कोणत्या योजना आहे, सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ असतील, नवीन नवीन माहितीपर GR असतील ते आपण या चॅनलच्या माध्यमातून. आता बघा, राज्यामध्ये इलेक्शनचं वातावरण तयार झालेलं आहे. लवकरात लवकर आचारसंहिता लागू शकते. त्याच्यामुळे सरकारने उद्या 5 योजनांचे पैसे सरकारी बँकांकडून तुमच्या खात्यावरती येणार असं जाहीर केलेलं आहे. ते कोणत्या 5 योजना आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे आणि तुम्हाला पैसे कधी येतील यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिली योजना जी आहे बघा, जी शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे, ती नव शेतकरी सन्मान निधी. याचा हप्ता 3 महिन्याचा मागच्या हप्ता 2,000 रुपये आपल्या खात्यावरती येणार आहे. मागच्या 3 महिन्याचा याच्यासाठी दर महिन्याला 500 रुपये अनुदान सरकार देत असतं. त्याच्यानंतर जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो PM किसान सन्मान निधी. याचा पण 2,000 रुपये हप्ता उद्या शेतकऱ्यांना येऊ शकतो. PM किसान ही केंद्राची योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी महिन्याला 500 रुपये असा 3 ते 4 महिन्याचा हप्ता, याच्यामध्ये 2,000 रुपये आपणास येणार आहे. त्याच्यानंतर बघा, सोयाबीन कापूस अनुदान. जे काय मागच्या वर्षी सोयाबीन कापूसचं नुकसान झालेलं होतं, याच्यासाठी सरकारने हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे. त्याचा पण हप्ता सरकार उद्या तुमच्या अकाउंटवरती टाकू शकते. पण आपल्याला हा हप्ता कधी येईल, जेव्हा तुम्ही मागच्या वर्षी सोयाबीनची पीक पाणी जर व्यवस्थित लावलेले असेल तरच हा हप्ता येईल. त्याच्यानंतर बघा, 2023चा पीक विमा. 2023मध्ये तुमच्या शेतामध्ये काही नुकसान झालेले असेल, याची तुमच्या ग्रामसेवक आणि जे काही कृषी अधिकारी असतील यांच्यामार्फत जर व्यवस्थित नोंद केली असेल तर 2023चा पीक विमा सरकारने कंपन्यांना देणे बंधनकारक केलेलं आहे 80-120च्या फॉर्म्युल्यानुसार. त्याच्यानंतर 2024चा अग्रिम पीक विमा. यावर्षी पण बऱ्याच जणांच्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. ते नुकसान टाळण्यासाठी अग्रिम पीक विमा म्हणजे आगाऊ रक्कम सरकारने देण्यास सांगितले आहे. मोठमोठ्या LIC कंपन्या आहे, या कंपन्यांना ह्या माहिती सरकारने दिलेल्या. आता ह्या सगळ्या जे काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे ह्या तुम्हाला कधी येतील, जर तुमचा KYC व्यवस्थित असेल, अकाउंट व्यवस्थित चालू असेल तरच तुम्हाला या गोष्टी येणार आहे. ह्या गोष्टी तुमच्या चालू आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्या बँकेला आधार लिंक करा. आपला जे काही ॲड्रेस प्रूफ आहे KYC करणं गरजेचं आहे. बायोमेट्रिक पद्धतीने तुम्ही KYC करू शकता किंवा CSCमध्ये जाऊन आधार बँक लिंकिंग किंवा फोन नंबर लिंकिंग अशा पद्धतीने हे KYC करायचं आहे, तरच आपल्याला हे पैसे येणार आहे. नाहीतर हे पैसे अकाउंटमध्ये तसेच होल्ड भरून पडून राहतात. ज्या शेतकऱ्यांचं खातं गोठलेलं असेल त्यांनी खातं चालू करून सर्वांनी लवकरात लवकर बघायचं आहे. 30 तारीख ही लास्ट तारीख होती आधार सीडिंग करायची. जर तुमचे पैसे आले नसतील तर या प्रोसेस नक्की कंप्लीट करा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.